ठीक आहे, चला जेवढे जॉईन झाले तेवढे, बाकीचे आपोआप जॉईन होतील क्लासला. तर सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा आहे बोट आणि प्रवाह. जेव्हा आपण गणिताचा अभ्यास करत असतो, बऱ्याचशा मुलांना बोट आणि प्रवाह हा जो चॅप्टर असेल तो अभ्यासताना बऱ्याचशा काही अडचणी येत असतात. तर या संदर्भात आज मी बोलतोय बोट आणि प्रवाह. बोट प्रवाह अभ्यास करताना कोणत्या स्वरूपाचे सूत्र पाठ करायची गरज नाही, एकदम नॉर्मल आहे. 3 शब्द आहेत, या 3 शब्दावर सर्व बोट आणि प्रवाह चॅप्टर समजतो. यू, त्यानंतर बाळांनो एस आणि डी, हे 3 शब्द आहे. या 3 पूर्ण शब्दांवरती बोट आणि प्रवाह हा चॅप्टर आवरून जाईल. अपवर म्हणजे मराठीत जर झालं तर प्रवाहाच्या विरुद्ध. या ठिकाणी बाळांनो प्रवाहाच्या विरुद्ध या 3 शब्दांचा अर्थ लक्षात ठेवायचा. प्रवाहाच्या विरुद्ध म्हणजे इंग्लिश मध्ये अपवर होईल. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी एस चा अर्थ होतो स्टील आणि मराठीमध्ये म्हणायचं की संथ. तर या ठिकाणी संथ पाण्यातील प्रवाह, संत पाण्यातील प्रवाह. त्यानंतर डी म्हणजे डायरेक्शन, याचा अर्थ मराठीत होईल प्रवाहाच्या दिशेने, प्रवाहाच्या दिशेने. लक्ष द्या, हे 3 महत्वाचे जे शब्द आहेत त्या 3 शब्दांवरती मी तुम्हाला सांगितलं. अपवर प्रवाहाच्या विरुद्ध, संत म्हणजे स्टील, त्याच्यानंतर प्रवाहाच्या दिशेने. आपण उजवीकडे जाताना कोणतंही काम सोपं असतं, नदीच्या प्रवाहाच्या दिशेनं वाहणं सोपं असतं, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं पोहणं खूप अवघड असतं. असंच आहे, इकडे जाताना प्रवाहाच्या विरुद्ध, उजवीकडे जाताना प्रवाहाच्या दिशेनं, मध्ये असं संत पाण्यातला. आता सरळ सरळ मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी पहिलं उदाहरण दिलेलं आहे, ते पहिलं आपण अभ्यासू आणि ते कसं सोडायचं ते एकदा पाहू. पहिलं उदाहरण सांगण्यात आलेलं बाळांनो, एका बोटीचा स्थिर पाण्यातील वेग. एक बोट आहे, या बोटीचा स्थिर पाण्यातला जो काही वेग आहे तो 8 किलोमीटर प्रति आवर असून प्रवाहाचा जो काही वेग आहे तो प्रवाहाचा वेग 6 किलोमीटर प्रति आवर आहे. तर त्या बोटीच्या प्रवाहाच्या दिशेने असणारा वेग काय असेल? तर त्या बोटीचा प्रवाहाच्या दिशेने असणारा वेग विचारतात. आपल्या गुगल सरांना फोन करा आणि त्यांना पण लिंक पाठव. एकदम क्लिअर आहे, उदाहरण एकदम सोपं आहे बाळांनो. पहा तुमच्या स्क्रीनवरती उदाहरण दिसतंय तुम्हाला. या ठिकाणी पटपट आन्सर द्यायची आहे बाळांनो. एक बोट आहे आणि शाबास. आता एकदम क्लिअर, जसं मी तुम्हाला उदाहरणामध्ये पहिले 3 शब्द दिले होते त्या 3 शब्दांनाच उदाहरण चालतात. पहा, यू, एस आणि डी, याचा अर्थ होता प्रवाहाच्या दिशेनं, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं आणि संत पाण्यातला वेग. संत पाण्यातील वेग असं म्हणतात. ओके, मग आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेले आहे एका बोटीचा स्थिर पाण्यातला वेग. स्थिर पाण्यातला म्हणजे संत पाण्यातला वेग आहे. एका बोटीचा संत पाण्यातला जो वेग आहे तो 8 किलोमीटर प्रति आवर आहे. आणि त्यानंतर ते म्हणतात का प्रवाहाचा जो काय वेग आहे, जो प्रवाहाचा वेग आहे तो प्रवाहाचा वेग 6 किलोमीटर प्रति आवर आहे. आता तुम्हाला त्यांनी जर विचारलं बोटीचा प्रवाहाच्या दिशेनं वेग काय, तर या ठिकाणी तुम्ही जर प्रवाहाचा वेग 6 असेल ना, फक्त इकडे उजव्या साईडला जाताना 6 प्लस करा. आणि तुम्हाला जर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हटलं असतं तर फक्त काय करा, वजा करा. डावीकडे जाताना प्रवाहाचा वेग मायनस करायचा आणि उजवीकडे जाताना प्रवाहाचा वेग काय करायचा, प्लस करायचा. मग तुम्ही जे 8 आहे या 8 मध्ये जर 6 मिळवले, 8 आणि 6 बाळांनो या ठिकाणी आले 14. म्हणजे या ठिकाणी प्रवाहाच्या दिशेने असणारा वेग असता 14 किलोमीटर प्रति आवर. 14 किलोमीटर प्रति आवर असा त्याचा प्रवाहाच्या दिशेने असणारा वेग आहे. मग तुम्हाला या ठिकाणी विचारलं होतं प्रवाहाच्या दिशेने असणारा वेग, ऑप्शन क्रमांक बाळांनो 2 होतं. आता याच ठिकाणी तुम्ही जर विचारलं असतं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग, तर 8 मधून 6 गेले असते तर बाळांनो 2 आला असेल. तर आता तुम्हाला सरळ सरळ दिसतंय, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं का प्रवाहाचा वेग फक्त उजवीकडे जाताना प्लस करायचा आणि डावीकडे जाताना मायनस करायचा. इथं जर तुम्ही पाहिलं 2 आहे. ओके, प्रवाहाच्या विरुद्ध 2, याच्यात 6 मिळवले की झाले बाळांनो 8 झाले, याच्यात परत 6 मिळवले की झाले 14. जर प्रवाहाच्या दिशेने 14 असते, प्रवाहाचा वेग 6 असता, तर हे 14 या 14तून 6 मायनस केले किती आले 8. 8 मधून परत 6 मायनस केले किती आले 2 आले. म्हणजे या 3 शब्दांवरती पूर्ण हा चॅप्टर आहे. किती आणि कसंही पण उदाहरण असलं तर या 3 शब्दांच्या व्यतिरिक्त कोणतंही उदाहरण सोडवण्यासाठी कोणत्या स्वरूपाची काही अडचण येत नाही. पहा आता तुम्हाला नेक्स्ट एक्झाम्पल पटकन सोडा तुम्ही. यात म्हणले गेले बाळांनो, पहा एका बोटीचा स्थिर पाण्यातील वेग जो दिलाय तो एका बोटीचा स्थिर पाण्यातला वेग 4.2 किलोमीटर प्रति आवर असून प्रवाहाचा वेग 7.8 किलोमीटर प्रति आवर आहे. तर त्या बोटीचा प्रवाहाच्या दिशेनं असणारा वेग विचारलाय. तर त्या बोटीचा प्रवाहाच्या दिशेनं असणारा वेग विचारताय. चला पटपट सोडवा. चला येते का उत्तर आहे? खूप सोपं उदाहरण आहे, तुम्हाला सोडवण्याला मी वेळ दिलेला आहे.
चला ठीक आहे, लक्ष द्या. यू, त्यानंतर बाळांनो एस आणि इकडे आहे डी. या ठिकाणी तुम्ही पाहिलं एका बोटीचा स्थिर पाण्यातला वेग, स्थिर पाणी म्हणजे मध्ये आलं 4.2 आहे. एका बोटीचा स्थिर पाण्यातला वेग 4.2 आहे बाळांनो. त्यानंतर प्रवाहाचा वेग 7.8 आहे. आपल्याला 7.8 प्रवाहाचा वेग दिलाय, तर त्या बोटीचा प्रवाहाच्या दिशेने असणारा, प्रवाहाच्या दिशेने म्हणतात म्हणजे याच्यामध्ये अधिक करा किती बाळांनो 7.8. म्हणजे या दोघांची बेरीज पहा 4.2 अधिक बाळांनो 7.8. 8 आणि 2 10 चाला एक ओके 7 आणि 1 8 आणि 4 12. म्हणजे या ठिकाणी त्या बोटीचा प्रवाहाच्या दिशेने असणारा जो वेग आहे तो येणार आहे 12 किलोमीटर प्रति आवर. ऑप्शन क्रमांक 3. एकदम सोपं आहे. आपल्याला पेपरला जेवढं विचारलं तेवढंच, बाकीचं एक्स्ट्रा ऍडिशनल करत बसायचं नाही, घेण्या देण्याच्या इकडे जाऊन वजाबाकी करत बसायचे नाही. ओके, चला नेक्स्ट एक्झाम्पल. एका बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असणारा वेग, एक बोट दिली बाळांनो. एका बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असणारा जो काय वेग आहे तो 8 किलोमीटर प्रति आवर आहे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने दिलाय, नीट उदाहरण वाचा. एका बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असणारा वेग 8 किलोमीटर प्रति आवर असून प्रवाहाचा वेग 2 किलोमीटर प्रति आवर आहे. तर त्या बोटीचा प्रवाहाच्या दिशेने असलेला वेग किती? आता त्या बोटीचा प्रवाहाच्या दिशेने असणारा वेग आपल्याला विचारता. एकदम नॉर्मल आहे, कोणत्याही स्वरूपाची गडबड नाही. चला छान. काय अडचण असेल तर मला तशा स्वरूपाचा कमेंट करा खाली बाळांनो. ओके, या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही एका बोटीचा प्रवाहाचा वेग, आता इथं यू एस आणि डी. डी म्हणजे प्रवाहाच्या दिशेने डायरेक्शन, एस म्हणजे संत पाण्यातला वेग म्हणजे स्टील, आणि यू म्हणजे अपवर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असणारा वेग. प्रश्न नीट वाचायचा, कोणत्या स्वरूपाची गडबड करायची नाही. पहिल्यांदा सांगण्यात आले एका बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं, सरळ शब्द आहे, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असणारा वेग किती बाळांनो 8 किलोमीटर प्रति आवर. त्यानंतर ते म्हणतात प्रवाहाचा वेग 2 किलोमीटर आहे. आता या प्रवाहाचा वेग 2 किलोमीटर जर अधिक 2 केले तर तुम्हाला 8 आणि 2 10 आलं संत पाण्यातला वेग. पण त्याने आपल्याला काय सांगितलं होतं, तर त्या बोटीचा प्रवाहाच्या दिशेने असणारा वेग किती. अजून दिशेने विचारलं म्हणून अधिक किती करा फक्त बाळांनो 2, 10 आणि 2 झाले 12. याचं पण उत्तर येईल बाळांनो 12 किलोमीटर प्रति आवर आणि ऑप्शन क्रमांक 4. याचे उत्तर येते 12 किलोमीटर प्रति आवर, ऑप्शन क्रमांक 4. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल पहा. एका बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असणारा वेग, एक बोट आहे म्हणतात प्रवाहाच्या जी विरुद्ध दिशा आहे या विरुद्ध दिशेने असणारा जो वेग आहे तो वेग आहे 12 किलोमीटर प्रति आवर. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असणारा वेग 12 किलोमीटर प्रति आवर असून जो प्रवाहाचा वेग देण्यात आलेला आहे बाळांनो 4 किलोमीटर प्रति आवर आहे. तर बोटीचा संत पाण्यातील वेग किती? आता म्हणतात संत पाण्यातील, पहा प्रश्न कसा दिलेला आहे, चला सोडा पटपट. तर बोटीचा संत पाण्यात असणारा वेग विचारलाय आपल्याला. ठीक आहे, ऑप्शनचा डाऊट असेल काहींना. ओके, या ठिकाणी पहा यू एस आणि डी आहे. आपल्याला देण्यात आला बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने दिलाय, विरुद्ध दिशेने म्हणजे आले 12 किलोमीटर प्रति आवर. त्यानंतर प्रवाहाचा वेग दिला बाळांनो 4 किलोमीटर. मग याच्यात फक्त किती मिळवायचे 4 मिळवायचे, 12 4 मिळवले 16. म्हणून आपल्याला फक्त उत्तर काय पाहिजे होतं 16 किलोमीटर प्रति आवर. या ठिकाणी राहून गेलंय ऑप्शन मध्ये, तर 16 किलोमीटर प्रति आवर त्याचं उत्तर येऊन जाईल बाळा. आणि विचारलं असतं त्यांनी प्रवाहाच्या दिशेनं किती, तर या 16 मध्ये परत 4 मिळवा म्हणजे आलं असं 20 किलोमीटर प्रति आवर. पण आपल्याला त्यांनी विचारलंय का संत पाण्यातला वेग किती, तर संत पाण्यातला वेग येणार आहे 16 किलोमीटर प्रति आवर. या ठिकाणी 16 ऑप्शन मध्ये राहून गेलं माझ्याकडून. चला नेक्स्ट. एका बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं, पुन्हा तेच म्हणतात विरुद्ध आहे, एका बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं असणारा वेग आणि संत पाण्यात असलेला वेग अनुक्रमे 8 किलोमीटर प्रति आवर व 13 किलोमीटर प्रति आवर आहे. 8 किलोमीटर प्रति आवर व 13 किलोमीटर प्रति आवर आहे. तर प्रवाहाचा वेग किती? आता आपल्याला नदीच्या प्रवाहाचा वेग विचारताय, एवढे पाणी असेल तर ते बरं. तर प्रवाहाचा वेग विचारतात बाळांनो आपल्याला. ते माझी बॉटल आहे वरती मोठी, बॉटल आहे माझी वरती, मिल्टनच्या बॉटलमध्ये पहा बाळांनो. एकदम सोपं आहे, आला असेल उत्तर सगळ्यांचं. या ठिकाणी सांगण्यात काय आले, एका बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असणारा वेग दिला. आता तुम्हाला ते 3 शब्द यू एस आणि डी आहे बाळांनो, एकदम नॉर्मल आहे. अशा स्वरूपाचे उदाहरण एकदम इझी येतात, काय अडचण पण नाही. तुम्ही फक्त 3 शब्दांवर अख्खा बोट आणि प्रवाह चॅप्टर
सहज सोडू शकता, पण त्या सूत्राचा वापर करायची गरज नाही. एक बोटेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेस असणारा वेग आणि संत पाण्यात असलेला वेग अनुक्रमे दिलाय. बोटेच्या विरुद्ध दिलाय त्यांनी आपल्याला 8 किलोमीटर प्रति आवर आणि संत पाण्यातला वेग दिलाय बाळांनो 13 किलोमीटर प्रति आवर. तर ते म्हणतात प्रवाहाचा वेग किती, हा मधला प्रवाहाचा वेग काढायचा, काहीच नाही छान, एकदम इझी आहे. फक्त या दोघांची वजाबाकी करा. 13 मधून 8 गेले तर 5 उरतील, बरोबर, 5 उरतील, बरोबर 5. मग या ठिकाणी तुमचा प्रवाहाचा वेग 5 झाला. जर तुम्हाला विचारायचं प्रवाहाच्या दिशेने असणारा वेग किती, तर परत तुम्ही जर याच्यात 5 मिळवले असते बाळांनो, 13 मध्ये जर 5 मिळवले तर किती येणार आहे, पण ते 14, 15, 16, 17 आणि 18 येईल बाळांनो, किती येईल 18. ओके, पण आपल्याला उत्तर काय विचारलं त्यांनी, प्रवाहाचा वेग किती, तर प्रवाहाचा वेग येणार आहे 5 किलोमीटर प्रति आवर, ऑप्शन क्रमांक 1. 5 किलोमीटर प्रति आवर म्हणल्यानंतर ऑप्शन क्रमांक 1 येईल. कोणाला काय अडचण असेल तर मला विचारत जा, फास्ट होत असेल तर बाळांनो सांगत जा. खूप सोपा पॉइंट आहे, बोट आणि प्रवाह. घ्या नेक्स्ट एक्झाम्पल आहे बाळांनो, सोडवा तुम्ही आता. एका बोटीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असणारा वेग, गडबड करायची नाही, एका बोटीचा प्रवाहाच्या पुन्हा शब्द विरुद्ध दिशेने असणारा वेग आणि संत पाण्यात असलेला वेग अनुक्रमे 15 किलोमीटर प्रति आवर आणि 21 किलोमीटर प्रति आवर आहे. 15 किलोमीटर प्रति आवर आणि 21 किलोमीटर प्रति आवर असं म्हटलं गेलेलं आहे. तर बोटीचा प्रवाहाचा वेग किती, तर प्रवाहाचा वेग किती असं विचारत आहे. बोट आणि प्रवाह चॅप्टर वरले सगळ्यात सोपे उदाहरण असतील, म्हणजे 3.3 शब्दांवरती सगळा जो चॅप्टर आहे तो संपून जाईल. हे सगळं प्रकरण या 3 शब्दांवरती आहे. कोणाला काय अडचण असेल तर मला विचारा. ओके, शाबास बाळांनो, छान. ज्यांना अडचण आली त्यांनी मला विचारायचं. आवाज वगैरे क्लिअर येतो सर्वांना? त्यांनी पुन्हा तसं म्हणले, यू बाळांनो एस आणि डी प्रवाहाच्या दिशेनं, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं आणि संत पाण्यातला असतील, नाही का. या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं, एका बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असणारा वेग, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असणारा वेग दिलाय त्यांनी आपल्याला 15 किलोमीटर प्रति आवर आणि पुढला दिलाय आपल्याला त्यांनी संत पाण्यातला वेग 21 किलोमीटर प्रति आवर. तर या दोघांची फक्त वजाबाकी करायची होती बाळांनो. तर या ठिकाणी येणारे उत्तर 6 किलोमीटर प्रति आवर. 6 किलोमीटर प्रति आवर म्हणल्यानंतर ऑप्शन क्रमांक बाळांनो 1, याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 1. ओके, चला नेक्स्ट. शांततेत वाचा. एका बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असलेला वेग. उदाहरणाचं जे काय आहे या ठिकाणी पॅटर्न बदलतोय. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं असणारा आणि प्रवाहाच्या दिशेनं असणारा जो वेग आहे तो अनुक्रमे देण्यात आलेला आहे 7 किलोमीटर प्रति आवर आणि 17 किलोमीटर प्रति आवर. तर बोटीचा संत पाण्यातला वेग किती असं म्हणताय. तर बोटीचा संत पाण्यातला वेग, चला बाळांनो सोडवा. बाबड्या इशूला एक फोन करून सांग, क्लास चालू आहे ऑनलाईन, तिचा मला फोन आला होता. चला बाळांनो, एकदम सोपं आहे. जितकी तुम्ही गडबड करशाल तितके तुमचे एक्झाम्पल मध्ये ना गडबडी होत असतात आणि अतिशय पेपर तुम्ही जर पाहिले तर तुम्हाला एक अंदाज येतो की शांततेने पेपर सोडवायचे बाळांनो, कोणत्या स्वरूपाची गडबड करायची नाही आणि खूप सोपं असतं. आता आपण शांततेने ते सोडवणं अपेक्षित आहे. इथं पण तसंच आहे, यू त्यानंतर बाळांनो एस आणि डी आहे. आता दोन्ही साईडचं दिले आपल्याला त्यांनी. एका बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं आणि प्रवाहाच्या दिशेने, प्रवाहाच्या विरुद्ध प्रवाहाच्या दिशेनं. ओके, या ठिकाणी प्रवाहाच्या विरुद्धनं 7 किलोमीटर आहे आणि प्रवाहाच्या दिशेनं 17 किलोमीटर आहे. 7 किलोमीटर आणि काय बाळांनो 17 किलोमीटर आहे. आता आपल्याला संत पाण्यातला वेग विचारलाय, तर या दोघांची फक्त कडांचे दोघ आहे ना, या दोघांची बेरीज करायची. 7 अधिक 17 छेदस्थानात फक्त 2 करायचे. 17 मध्ये 7 मिळवले तर काय येणार बाळांनो, या ठिकाणी 17 मध्ये 7 मिळवले तुम्ही तर या ठिकाणी 24 येईल. 24 छेदस्थानात 2, यांना भाग देऊन टाका. बे एक बे, बे एक बे, बे 2 4 म्हणून उत्तर आलं बाळांनो 12 किलोमीटर प्रति आवर. 12 किलोमीटर प्रति आवर म्हणजे ऑप्शन क्रमांक बाळांनो 3 आहे. 12 किलोमीटर प्रति आवर म्हणजे ऑप्शन क्रमांक 3.
क्लास चालू आहे, हा मला डिस्टर्ब होतं बाबड्या. पहा नेक्स्ट एक्झाम्पल, 8 नंबरचं उदाहरण पहा. एका बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं, एका बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं आणि प्रवाहाच्या दिशेनं असलेला वेग अनुक्रमे या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे 11 किलोमीटर प्रति आवर आणि 19 किलोमीटर प्रति आवर. 11 किलोमीटर प्रति आवर आणि 19 किलोमीटर प्रति आवर असल्यास बोटीचा पाण्यातील वेग किती. या ठिकाणी आपल्याला बोटीचा पाण्यातला वेग विचारतात. एकदम शांततेने कोणत्याही स्वरूपाची गडबड न करता सोडवा. एका बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असणारा वेग सांगताय आपल्याला. त्याच्यानंतर प्रवाहाच्या दिशेने असलेला वेग दिलेला अनुक्रमे 11 आणि 19 किलोमीटर प्रति आवर. तर आपल्याला प्रश्नामध्ये विचारलंय त्या पाण्यातील बोटीचा वेग किती. ओके, एकदम क्लिअर. यू एस आणि बाळांनो डी. ओके, यू अपवर किती आहे 11 आणि प्रवाहाच्या दिशेने किती बाळांनो 19 आणि विचारलंय काय संत पाण्यातला वेग न विचारता प्रवाहाचा वेग विचारलाय. ओके, अशा स्वरूपाची संकल्पना असं तर बाळांनो शेवटचे हे दोघं जे आहेत प्रवाहाच्या विरुद्ध आणि प्रवाहाच्या दिशेने या दोघांची पहिली बेरीज करा. यांची बेरीज येणार 19 आणि 11 यांची बेरीज झाली बाळांनो 30 आणि याला छेदस्थानात 2 घ्या बरोबर येणार 15. 15 हे झालं आपलं संत पाण्यातला वेग. काय झाला 15 आपला संत पाण्यातला वेग झाला ना. आपल्याला या ठिकाणी विचारलं होता पाण्यातील वेग काढा, पण या ठिकाणी संत पाण्यातलाच वेग काढायचा होता. या ठिकाणी एक शब्दामध्ये बोटीचा संथ राहिला होता माझ्या पुढे शब्द बाळांनो संत पाण्यातील वेग काढा. तर बोटीचा संत पाण्यातला वेग जो आलाय तो 15 किलोमीटर प्रति आवर म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. या ठिकाणी थोडीशी प्रिंटिंग मध्ये किंवा टाईप करतानाची एक मिस्टेक असेल तर त्या बोटीचा संत पाण्यातला असणारा वेग विचारतात आपल्याला. ओके, नेक्स्ट. पुढलं उदाहरण या ठिकाणी सांगण्यात आले एका बोटीचा संत पाण्यातला वेग. एका बोटीचा संत पाण्यातील वेग हा 15 किलोमीटर प्रति तास असून प्रवाहाचा जो वेग देण्यात आलेला आहे हा प्रवाहाचा वेग 6 किलोमीटर प्रति तास आहे. या प्रवाहाचा वेग 6 किलोमीटर प्रति तास आहे. तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं आणि प्रवाहाच्या दिशेनं बोटीचा वेग काय असेल. चला बाळांनो सोडवा. एका बोटीचा संत पाण्यातला वेग 15 किलोमीटर प्रति आवर असून प्रवाहाचा वेग 6 किलोमीटर प्रति तास आहे. तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं आणि प्रवाहाच्या दिशेनं असणारा बोटीचा वेग काय. चला बाळांनो आलं. एकदम गडबड नाही करायची. तुम्ही सोडवलं असेल आणि आता उदाहरण लिहायची काय तुम्हाला गरज येत नसेल, पाहिलं तरी तुम्हाला पटपट पटपट लगेच सुटत असेल. यू त्यानंतर बाळांनो एस आणि बाळांनो टी. आता या ठिकाणी आपल्याला सांगितलं त्यांनी एका बोटीचा संत पाण्यातला वेग. या ठिकाणी तुम्ही लिहिला संत पाण्यातला वेग 15 किलोमीटर प्रति आवर. ते म्हणतात बोटीचा पाण्याचा प्रवाहाचा वेग किती आहे 6 किलोमीटर. तर तुम्हाला इकडे जाताना 6 ऍड करावं लागतील आणि डावीकडे येताना 6 मायनस करावं लागतील. 15 मधून जर 6 गेले तर किती येणार आहे संत पाण्यातला वेग 9 किलोमीटर प्रति आवर येईल. ओके, आणि इकडे गेला तुम्ही 15 मध्ये 6 मिळवले तर 21 येईल. म्हणून बाळवण्याचं उत्तर यायला पाहिजे नव्हतं. या ठिकाणी देताना काय प्रवाहाच्या विरुद्ध आणि प्रवाहाच्या दिशेनं जसं सांगितलं तसंच 9 आणि काय पाहिजे नव्हतं 21. 9 आणि 21 या ठिकाणी ऑप्शन मध्ये थोडस इथं गडबड झाली. 9 आणि काय लागत होते बाळांनो 21 म्हणजे ऑप्शन क्रमांक 1. फास्ट होतंय का तशा स्वरूपाचा एखादा कमेंट टाका खाली बाळांनो. फास्ट होती का. चला नेक्स्ट. पुढल्या उदाहरणामध्ये म्हणतात काय एका बोटीचा संत पाण्यातला वेग. एका बोटीचा संत पाण्यातील वेग 9 किलोमीटर प्रति तास. एका बोटीचा संत पाण्यातील वेग 9 किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाचा वेग 9 किलोमीटर प्रति तास आहे व प्रवाहाचा वेग 9 किलोमीटर प्रति तास आहे. तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं आणि प्रवाहाच्या दिशेनं बोटीचा वेग काय असेल. तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं आणि प्रवाहाच्या दिशेनं बोटीचा वेग काय असेल. चला पटपट सोडवा बाळांनो.
चला पुन्हा तसंच US आणि बाळांनो D. ओके, एका बोटीचा संत पाण्यातला वेग दिलाय आपल्याला, त्यांनी संत पाण्यातला वेग 9 किलोमीटर प्रति आवर. प्रवाहाचा वेग दिलाय 5 किलोमीटर. प्रवाहाचा वेग 5 आहे म्हणजे बाळांनो इकडे जाताना अधिक 5 होतील आणि इकडे जाताना वजा 5 होतील. ओके, विरुद्ध दिशेनं 9 मधून 5 गेले बाळांनो, किती राहिले 4. ओके, आणि 9 मध्ये 5 मिळवले तर उत्तर या ठिकाणी बाजूला आले 14. म्हणजे उत्तर यायला होतं 4 आणि 14. 4 आणि 14 म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 बाळांनो. 4 आणि 14 ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 4 आणि 14. सोडवा आता. प्रश्नामध्ये सांगण्यात आलेले आहे एका बोटीनं प्रवाहाच्या दिशेनं 40 किलोमीटर अंतर, एका बोटीनं प्रवाहाच्या दिशेनं 40 किलोमीटर अंतर आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं 28 किलोमीटर अंतर प्रत्येकी 4 तासांत कापले तर त्या बोटीचा प्रवाहाचा वेग किती? तर त्या बोटीचा प्रवाहाचा वेग किती? बोटीचा नाही येणार, पाण्याचा असतो, त्यामुळे तर त्या पाण्याचा प्रवाहाचा वेग किती असं काढावं लागेल तुम्हाला. चला पहा बरं बाळांनो. ओके, या ठिकाणी पहा बाळांनो, US आणि D प्रश्न जरा बदललाय. USD वेगळ्या पॅटर्नचं उदाहरण आहे. एका बोटीनं प्रवाहाच्या दिशेनं म्हणजे काय? डायरेक्शन. प्रवाहाच्या दिशेनं 40 किलोमीटर अंतर आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं हे 28 किलोमीटर अंतर आहे. नीट लक्ष द्या सर्वांनी. प्रवाहाच्या दिशेनं 40 किलोमीटर अंतर बाळांनो, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं 28 किलोमीटर अंतर. किती तासात कापले? प्रत्येकी 4 तासात. प्रत्येकी किती तासात कापले? 4. ओके, मग या ठिकाणी वेग किती झाला? 4 × 4 4 7 28. इकडे पहा, 4 × 4 4 10 40. म्हणजे प्रवाहाच्या दिशेनं वेग झाला तिचा 10 किलोमीटर प्रति आवर. प्रवाहाच्या दिशेनं झाला वेग 10 किलोमीटर प्रति आवर आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग झाला 7 किलोमीटर प्रति आवर. तर त्या बोटीचा प्रवाहाच्या दिशेनं तर प्रवाहाचा वेग किती बातात? एकदम क्लिअर आहे. या बाजूला 7 आहे आणि इकडे किती आहे बाळांनो? 10 आहे. या दोघांची सरळ सरळ तुम्ही बेरीज करा. 7 आणि 10 किती आले? 17 आले आणि 17ला काय करा? छेदस्थानात 2 घ्या. बेक बे बे 8 16. उरला बाळांनो 1 पॉईंट द्या. बेक बे बे 5 10. म्हणजे संत पाण्यातला वेग झाला 8.5. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग झाला 7 आणि प्रवाहाच्या दिशेने झाला 10. या ठिकाणी तुम्ही जर पाहिले यातला गॅप किती आहे? 8.5 आणि 7 याच्यात 1.5चा गॅप आहे. याच्यात कितीचा गॅप आहे? 1.5चा. म्हणजे बाळांनो या ठिकाणी प्रवाहाचा वेग किती आहे? तर 1.5 किलोमीटर प्रति आवर. प्रवाहाचा वेग आहे 1.5 किलोमीटर प्रति आवर. अजून काय कोणाला डाऊट? नेक्स्ट एक्झाम्पल. समजलं सर्वांना हे उदाहरण? बाळांनो हे उदाहरण तुम्हाला समजलं? चला छान. तुम्हाला समजलं असेल तर अडचण नाही काय. चला नेक्स्ट. या सेकंड उदाहरणात काय म्हणतात? एका बोटीनं प्रवाहाच्या दिशेनं. ओके शाबास बाळांनो. एका बोटीनं प्रवाहाच्या दिशेनं 21 किलोमीटर अंतर, एका बोटीनं प्रवाहाच्या दिशेने 21 किलोमीटर अंतर आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं 15 किलोमीटर अंतर प्रत्येकी 3 तासांत कापले. प्रत्येकी बाळांनो 3 तासांत कापले तर त्या बोटीचा संत पाण्यातील वेग किती? तर त्या बोटीचा बाळांनो या ठिकाणी शब्द आहे संत पाण्यातील वेग किती? चला सोडवा. बोटीचा संत पाण्यातला वेग विचारलाय. अप्रतिम. ज्यांचे उत्तर आले अप्रतिम बाळांनो. खूप सोपं आहे. याच्यापेक्षा मी म्हटलं ना, तुम्ही जर कोणत्याही स्वरूपाचं बोट आणि प्रवाह जर उदाहरण आलं तर मी म्हटलं ना काही सेकंदात तुम्ही सोडू शकता. त्याला वेळ पुन्हा लागण्याची गरज नाही. असंच उदाहरण आहे. आता या ठिकाणी अप, त्यानंतर अ4, त्यानंतर एस, त्यानंतर हे डी. आपल्याला त्यांनी सांगितलं एका बोटीनं दिशेनं प्रवाहाच्या दिशेनं म्हणजे इकडल्या बाजूला 21 आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं 15 किलोमीटर अंतर. किती तासात कापले? प्रत्येकी 3 तासात. बाळांनो इथे 3 कापतोय आणि याही ठिकाणी 3. 3 × 3 3 7 21. 3 × 3 3 5 15. मला सांगा प्रवाहाच्या दिशेनं 7 किलोमीटर म्हणजे एका तासाला 7 किलोमीटर जाते आणि एका तासाला इकडे किती जाते? 5. या दोघांची बेरीज करा. 7 आणि 5 तुम्ही जर बेरीज केली तर किती येणार आहे? 12. 12ला छेदस्थानात 2 करा. बेक बे बेसक 12 म्हणजे तुमचा संत पाण्यातला वेग किती झाला? 6 किलोमीटर प्रति आवर. आणि याच ठिकाणी आपल्याला विचारलेलं होतं तेच, म्हणून ऑप्शन क्रमांक किती येणार आहे बाळांनो? 2. ऑप्शन क्रमांक आला 2. नेक्स्ट. एका बोटीला प्रवाहाच्या दिशेनं 16 किलोमीटर अंतर कापण्यासाठी 2 तास. एका बोटीला एकदम शांततेने गडबड न करता
एका बोटीला प्रवाहाच्या दिशेनं 16 किलोमीटर अंतर कापण्यास 2 तास, तर तेच अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं कापायला 4 तास लागतात, तर त्या बोटीचा संत पाण्यातला वेग किती? प्रश्न अलग अलग आहे, नीट पाहून घ्या. पहिल्या प्रश्नापेक्षा या प्रश्नामध्ये जरा अलग प्रश्न स्वरूपाचा आहे. रे बाबड्या मोबाईल तो दिसतोय का? चला छान बाळा, काय आलं असेल ते पहा. ओके, एका बोटीचा प्रवाहाच्या दिशेनं US आणि बाळांनो D आहे. एका बोटीला प्रवाहाच्या दिशेनं इथं 16 किलोमीटर अंतर जायचंय आणि ती 2 तासात कापते. राईट, लक्ष द्या इकडं, या उदाहरणात सगळ्यांनी लक्ष द्या. 16 किलोमीटर अंतर 2 तासात कापते. तेच म्हणजे किती? 16 किलोमीटर अंतर किती तासात कापते? प्रवाहाच्या विरुद्ध 4 तासात. तर प्रवाहाचा पहिला वेग काढून घ्या. सॉरी, त्या ठिकाणी 4 × 4 प्रति तासात, 4 × 16. प्रवाहाच्या विरुद्ध 4 किलोमीटर प्रति आवर वेगाने जाते. ओके, इकडं बे 16 8 किलोमीटर प्रति आवर वेगाने. म्हणजे पहा, या ठिकाणी कळालं तुम्हाला, प्रवाहाच्या दिशेनं 8 किलोमीटर प्रति तास म्हणजे एका तासाला 8 किलोमीटर जाते. इकडे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं एका तासाला 4 किलोमीटर अंतर जाते. तर आपल्याला त्यांनी सांगितलं होतं संत पाण्यातला वेग किती. आता या दोन्हीची बेरीज करा. 4 + 8, 8 आणि 4 किती आले बाळांनो? 12. हे 12 तुम्ही या ठिकाणी मांडले छेदस्थानात 2. बेसक 12 म्हणजे पुन्हा एकदा संत पाण्यातला वेग आला बाळांनो 6 किलोमीटर प्रति आवर. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक किती आहे? 3. चला नेक्स्ट. एक बोट प्रवाहाच्या दिशेनं बाळांनो 60 किलोमीटर अंतर 12 तासात पूर्ण करते. एक बोट प्रवाहाच्या दिशेनं 60 किलोमीटर अंतर 12 तासात पूर्ण करते आणि जर ती बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं गेली तर तिला तेवढेच अंतर म्हणजे 60 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यास 15 तास लागतात. तर प्रवाहाचा वेग किती असेल? तर बाळांनो, प्रवाहाचा वेग किती असेल असं स्वरूपाचं एक्झाम्पल आहे. चला सोडवा पटपट. अलग छान. US आणि बाळांनो D. या ठिकाणी एका बोटीच्या प्रवाहाच्या दिशेनं ते म्हणतात 60 किलोमीटर अंतर किती तासात? 12 तासात कापते. ओके, तर तेच अंतर 60 किलोमीटर अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं कापायला तिला 15 तास लागतात. तर ते म्हणतात प्रवाहाचा वेग किती? एकदम सरळ प्रवाहाचा वेग विचार. 15 × 15 15 × 4 60. ओके, इकडं बारीक बार 12 × 5 60. ओके, आता तुम्हाला काय करावं लागेल? हे 5 आणि हे 4, 5 आणि हे 4 यांची बेरीज. 5 आणि 4 9, छेदस्थानात 2. म्हणजे या ठिकाणी संत पाण्यातला वेग झाला 4.5 किलोमीटर प्रति आवर. मग मला सांगा, इथे 4, इथं 4.5 आणि इकडे झाला 5. मग या ठिकाणी प्रवाहाचा वेग काय आहे बाळांनो? 0.5. काय वेग आहे? 0.5. ऑप्शन क्रमांक 2. खूप सोपं एक्झाम्पल आहे. म्हणजे असं दिल्यानंतर खूप सोपं वाटतं, पण जेव्हा तुम्ही पेपरला जातात त्यावेळेस सुद्धा तुम्ही हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं, अजिबात गडबड करायची नाही. पहा आता पुढलं उदाहरण. एक खलाशी म्हणजे नावाडी 48 किलोमीटरचे अंतर प्रवाहाच्या दिशेनं 8 तासात पार करतो. ओके, एक खलाशी 48 किलोमीटरचे अंतर प्रवाहाच्या दिशेनं बाळांनो 8 तासात पार करतो. जर त्याला तितक्याच अंतरावर परतण्यासाठी म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने परतण्यासाठी 12 तास लागतात, तर प्रवाहाचा वेग किती असेल? तर बाळांनो, प्रवाहाचा वेग किती असेल? ओके, सुटलं? चला मी सांगतो. US आणि D. एक खलाशी 48 किलोमीटर अंतर प्रवाहाच्या दिशेनं 48 अंतर 8 तासात कापतो. ओके,
आणि तितकेच अंतर म्हणजे किती 48 अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 12 तासात कापतो. ओके, बारीक बार बारचोक 48, 8 एक 8, 8 सक 48, हे 4 किलोमीटर प्रति आवर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. प्रवाहाच्या दिशेनं 6, 6 आणि 4 झाले बाळांनो 10, छदस्थानात 2 म्हणजे संत पाण्यातला वेग झाला 5 किलोमीटर प्रति आवर. आपल्याला प्रवाहाचा वेग विचारला, इथे 4 आहे, इथे 5 आहे बाळांनो, इथे 6 आहे. कितीचा गॅप पडत चालला? पहा बरं 1, त्यानंतर पहा बरं 1, म्हणजे या ठिकाणी प्रवाहाचा जो काय वेग असणार आहे तो वेग असणार आहे 1 किलोमीटर प्रति आवर. ऑप्शन क्रमांक 1. या पुढलं सोडा तुम्ही. एकदम छान उदाहरण त्यातलं. एका बोटीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं 2 किलोमीटर अंतर कापण्यास, एका बोटीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं 2 किलोमीटर अंतर कापण्यास 1 तास, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं अंतर कापण्यास 1 तास लागतो, तर प्रवाहाच्या दिशेनं 1 किलोमीटर अंतर कापण्यास 10 मिनिटे लागतात. 10 मिनिटे लागतात. तर संत पाण्यातील 16 किलोमीटर अंतर पार करण्यास किती वेळ लागेल? एकदम छान उदाहरण आहे. पहा बाळांनो, तुम्ही प्रयत्न करा. एका बोटीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 1 किलोमीटर अंतर कापण्यास 1 तास लागतो, तर प्रवाहाच्या दिशेनं 1 किलोमीटर अंतर कापण्यास 10 मिनिटे लागतात. चला प्रयत्न करा, सोडवा. म्हणजे खूप सोपे एक्झाम्पल आपण अशा पद्धतीने सोडवले, आपल्याला सोपे वाटतात. वास्तवात ते इतके सोपे नाही. तुम्ही जर पुस्तकांमध्ये पाहिलं तर खूप मोठ्या डीप थेरीनं जावं लागतं, पण या ठिकाणी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ओके बाळांनो, प्रत्येकाचं उत्तर येऊन जाईल. छान. या ठिकाणी पहा, एका बोटीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, आता यू एस आणि डी. आता ते काय म्हणतात, एका बोटीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 2 किलोमीटर, हे 2 किलोमीटर अंतर कापण्यासाठी 1 तास लागतो. म्हणजे हिचा वेग किती झाला? 2 किलोमीटर अंतर कापण्यास 1 तास लागतो, म्हणजे एका तासाला ती 2 किलोमीटर जाते, म्हणजे 2 किलोमीटर प्रति आवर आहे. पण इकडे देताना त्यांनी थोडी गडबड केली. प्रवाहाच्या दिशेनं देताना काय केलं त्यांनी, सांगितलं का 10 मिनिटे लागतं. कशाला? 1 किलोमीटर अंतर कापण्यासाठी 10 मिनिटे लागतात. मग आपल्याला तासी वेग काढायचा असं तर आपल्याला पहिला हा मुद्दा क्लिअर करावा लागेल बाळांनो. 1 किलोमीटर अंतरासाठी किती मिनिटे लागतात? 10 मिनिटे लागतात. तर एका तासात मिनिटे किती असतात? एका तासामध्ये मिनिटे असतात बाळांनो 60. हे 60 मिनिटे असतात. तर 60 मिनिटात किती किलोमीटर जाईल? एकदा तिरकस गुणाकार करा. पुन्हा एकदा नीट सांगतो, 1 किलोमीटर साठी 10 मिनिटे लागतात, तर तासी वेग लागतो आपल्याला. म्हणून एका तासात 60 मिनिटे असतात, तर 60 मिनिटात ती किती अंतर जाईल? करा कॅल्क्युलेशन, तिरकस गुणाकार करून टाका. 60 ला जर 1 न गुणलं तर 60 छेदस्थानात 10 आहे. शून्याला शून्य गेला म्हणजे उत्तर या ठिकाणी येणार आहे 6 किलोमीटर प्रति आवर. उत्तर म्हणता नाही येणार. तर या ठिकाणी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं असणारे 2 किलोमीटर प्रति आवर वेग आणि प्रवाहाच्या दिशेनं असणारे 6 किलोमीटर प्रति आवर वेग. आणि आता आपल्याला ते म्हणतात संत पाण्यात 16 किलोमीटर अंतर कापायचंय. पहिला मुद्दा आहे का संत पाण्यातला वेग काढा. तुम्ही इकडे 2 आणि इकडे 6 यांची बेरीज केली तर झाली बाळांनो 8 आणि 8 छेदस्थानात 2, म्हणजे संत पाण्यातला वेग झालाय 4 किलोमीटर प्रति आवर. इथपर्यंत नाही, उदाहरणार्थ अजून थोडं पुढे बोलण्यात आलेलं आहे का संत पाण्यात जे काय आहे ना, किती अंतर जायचंय? संत पाण्यामध्ये 16 किलोमीटर अंतरचा प्रवास करायचा आहे. तर संत पाण्यामध्ये बोट एका तासाला किती 4 किलोमीटर अंतर प्रवास करते, तर तिला 16 किलोमीटर जायचंय. म्हणजे पुन्हा एकदा काय करायचं, या 4 न भागून टाका. 4 एक 4, 4 चौक 16, म्हणून उत्तर काय येणार बाळांनो? 4 तास. किती वेळ लागणार आहे? 4 तास. ऑप्शन क्रमांक 3. चला ओके, झालं लिहून सर्वांचं? कारण हे उदाहरण खूप छान आहे, सर्वांनी व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे, नेक्स्ट पहा. सोडा तुम्ही. एका बोटीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं 7 किलोमीटर अंतर कापण्यास 42 मिनिटे लागतात. एका बोटीला नीट वाचायचा. एका बोटीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं 7 किलोमीटर अंतर कापण्यास 42 मिनिटे लागतात. 42 मिनिटे लागतात. जर प्रवाहाचा वेग 3 किलोमीटर प्रति तास असेल तर संथ पाण्यातील बोटीचा वेग काय असेल? संत पाण्यातील बोटीचा वेग काय? सोडा बाळा.
एका बोटीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं जायचंय 7 किलोमीटर अंतर कापण्यासाठी तिला 42 मिनिटं लागतात. जर प्रवाहाचा वेग 3 किलोमीटर प्रति तास असेल तर त्या ठिकाणी संत पाण्यातील बोटीचा वेग काय असेल? एकदम तसं सोडायचं बाळांनो. इथं प्रवाहाच्या विरुद्ध, इथं संत पाण्यातला वेग आणि प्रवाहाच्या दिशेने असणारा वेग. आता या ठिकाणी आपल्याला म्हणतात ते थोडंसं वेगळं सांगितलं त्यांनी तसं, कारण या ठिकाणी आपल्याला 7 किलोमीटर अंतर आहे ना, हे 7 किलोमीटर अंतर कापण्यासाठी ते म्हणतात 42 मिनिटे लागतात. मग माझं म्हणणं तेच आहे की बाबा एका तासात मिनिटे किती असतात, तर एका तासामध्ये मिनिटांची संख्या असते 60, तर 60 मिनिटांमध्ये ते किती अंतर जाईल? चला तिरकस गुणाकार करा. 60 गुणाकारामध्ये 7 अंशद स्थानात आले 42, भाग जाईल 7 एक 7, 7 सकून 42, 6 एक 6, 6 10, 60. ओके, म्हणजे याचा वेग झाला या ठिकाणी प्रवाहाच्या विरुद्ध 10 किलोमीटर प्रति आवर. 7 मिनिटात जर 42 जाते तर एका तासात ते किती जाणार आहे बाळांनो? 10 किलोमीटर जाणार आहे. ओके, मग ते म्हणतात प्रवाहाचा वेग 3 आहे. मग प्रवास इथं जर झाला 10 किलोमीटर, प्रवाहाचा वेग जर 3 आहे तर संत पाण्यातला वेग किती होणार आहे? 13 किलोमीटर प्रति आवर. ऑप्शन क्रमांक बाळांनो 3. ऑप्शन क्रमांक 3. ओके, अजून एक उदाहरण पाहू आपण बाळांनो. कोणाला काही अडचण असेल तर मला बिंदास विचारा. ओके, नेक्स्ट आहे अजून एक पहा, 18 नंबरचं उदाहरण आहे. एका बोटीचा संत पाण्यातील वेग, एका बोटीचा संत पाण्यातील वेग बाळांनो 13 किलोमीटर प्रति तास असून, एका बोटीचा संत पाण्यातला वेग 13 किलोमीटर प्रति तास असून प्रवाहाचा वेग 4 किलोमीटर प्रति तास आहे. तर बोटीच्या प्रवाहाच्या दिशेनं 85 किलोमीटर अंतर कापण्यास, तर बोटीच्या प्रवाहाच्या दिशेनं 85 किलोमीटर अंतर कापण्यास किती वेळ लागेल? ओके, चला बाळांनो सोडवा. माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला खूप छान पद्धतीने सगळे उदाहरणं समजली असावी अशी आशा करतो. पहा बरं काय येते. एका बोटीचा संत पाण्यातला वेग दिलाय यू, एस आणि डी. विचारलंय काय? 85 किलोमीटर अंतर कुठं जायचंय? प्रवाहाच्या दिशेनं. बाकी काय उद्योग करायचं? संत पाण्यातला वेग आहे 13 किलोमीटर प्रति आवर लिहिला आपण. प्रवाहाचा वेग आहे 4, म्हणजे 13 मध्ये तुम्ही 4 मिळवली तर काय झाले? 17. कारण आपल्याला प्रवाहाच्या दिशेने विचारलं, बाकी डोकं लावायची गरज नाही. 13 आणि 4 किती झाले बाळांनो? 17. म्हणजे प्रवाहाच्या दिशेनं त्या ठिकाणी बोटीचा वेग आहे 17 किलोमीटर प्रति आवर प्रवाहाच्या दिशेने. पण ते काय म्हणतात? प्रवाहाच्या दिशेने किती अंतर जायचंय? 85 किलोमीटर. मग 85 किलोमीटर अंतर पार करायचं आहे, तर या ठिकाणी ती एका तासाला 17 जाते, त्याला 85 किलोमीटर जाण्यासाठी किती वेळ लागेल? तर या ठिकाणी 85 ला 17 ना भाग, 17 एक 17, 17 5 85 म्हणून उत्तर येईल बाळांनो 5 तास. ऑप्शन क्रमांक 3. 5 तास. ऑप्शन क्रमांक 3. अशाच प्रकारचे एक्झाम्पल आहे. म्हणजे बोट आणि प्रवाह. मला नाही वाटत का यानंतर तुम्हाला कोणाला काही शंका असावी. तरी पण कोणाला काही शंका असेल तर तुम्ही या ठिकाणी माझा नंबर आहेच आहे, त्या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअपला तशा स्वरूपाचा SMS करू शकता का कोणत्या स्वरूपाची तुम्हाला अडचण असेल या चॅप्टरवरती. त्यानंतर जो काय असेल उद्याच्या क्लासमध्ये, तर उद्या जो असेल सरळ व्याज आणि स्टार्ट करेल मी पुढला चॅप्टर. तर बोट आणि प्रवाहामध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या तर तशा स्वरूपाचे फक्त SMS मला करून द्या. ओके, धन्यवाद. बोला पृथ्वीराज सर. तू चालला का लगेच? हा, बरोबर, आलो, चल मी.